वारकरी संप्रदायासाठी आषाढी वारी म्हणजे केवळ यात्रा नाही, तर आयुष्यभराची श्रद्धा आहे। पण यंदा अशी वेळ आली आहे की प्रशासनालाच वारकऱ्यांना आळंदीत येऊ नका असं आवाहन करावं लागलं आहे। इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे आळंदीचा संपर्कच तुटला आहे। मग लाखो वारकऱ्यांचं काय? ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघणार का? आणि आषाढी वारीवर याचा नेमका काय परिणाम होणार? आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय हक्काबक्की। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील सर्वात मोठा सोहळा म्हणजे आषाढी वारी। दरवर्षी लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत पंढरपूरकडे प्रस्थान करतात। ही केवळ पायी चालण्याची परंपरा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि समतेचा संदेश देणारा शतकानुशतकाचा सोहळा आहे। मात्र यंदा वारी सुरू होण्याच्या अवघ्या काही दिवस आधी निसर्गानेच मोठं आव्हान उभं केलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह मावळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाहण्यात आला आणि त्याचा थेट परिणाम इंद्रायणी नदीवर झाला। नदीला आलेल्या महापुरामुळे सर्वाधिक फटका बसला तो आळंदीला। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधीमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र मानलं जाणारं हे तीर्थक्षेत्र सध्या पुराच्या विळख्यात सापडलं आहे। आळंदीची परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर आहे। इंद्रायणी नदीवरील 4ही पूल पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे शहरात येणारे प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत। नदीकाठचे घाट, काही धर्मशाळा, दुकाने आणि नदीलगतची घरेही पाण्याखाली गेली आहेत। अनेक भागात प्रशासनाने बॅरिगेड्स लावून प्रवेश बंद केला असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवणे जात आहेत। या पावसामुळे हजारो भाविक आणि वारकरी अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे। ही परिस्थिती लक्षात घेऊन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी नगर परिषद आणि पुणे जिल्हा प्रशासन यांनी संयुक्त आवाहन केलं आहे। वारकरी आणि भाविकांनी सध्या आळंदीकडे प्रवास करू नये। जे वारकरी आधीच मार्गावर आहेत त्यांनी जवळच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं। नदीपात्र, घाट आणि बंद असलेल्या पुलांवर जाण्याचा प्रयत्न करू नये। तसेच सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचं पालन करावं असं प्रशासनाने स्पष्टपणे सांगितले आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वारकऱ्यांना विशेष आवाहन केलं आहे। त्यांनी आळंदी आणि देहू येथे अनावश्यक गर्दी न करण्याचं आवाहन करत ज्यांना शक्य असेल त्यांनी थेट पुण्यातून वारीत सहभागी व्हावं असं सांगितलं आहे। तसेच सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि सुरक्षितेला सर्वाधिक प्राधान्य द्यावं असंही त्यांनी स्पष्ट केलं। वारीच्या पारंपरिक मार्गाबाबत मुख्यमंत्री स्वतः अशा प्रकारचं सार्वजनिक आवाहन करतात, अशी परिस्थिती अत्यंत दुर्मिळ मानली जाते। दरम्यान प्रत्येक वारकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे, आता पालखी सोहळा रद्द होणार का? सध्या तरी याचं उत्तर नाही असंच आहे। अद्याप पालखी सोहळा किंवा आषाढी वारी रद्द झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। नियोजनानुसार संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 8 जुलै रोजी आळंदीतून प्रस्थान करणार आहे। मात्र अंतिम निर्णय हवामानाची परिस्थिती, इंद्रायणी नदीतील पातळी आणि प्रशासनाच्या आढाव्यावर अवलंबून असेल। वारी म्हणजे लाखो लोकांचा प्रवास। ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलं, दिंड्या, टाळ, मृदुंग, पालख्या आणि हजारो स्वयंसेवक या सोहळ्याचा भाग असतात। अशा परिस्थितीत पुनर्ग्रस्त भागातून प्रवास सुरू राहिला तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारली येत नाही। म्हणूनच प्रशासनाने श्रद्धेपेक्षा सुरक्षितेला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे। हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे। घाटमाथ्यावर सुरू असलेला पाऊस आणि धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे इंद्रायणी नदीची पातळी वाढत आहे। त्यामुळे पुढील काही तास आणि पुढील 1-2 दिवस परिस्थितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत। जर पावसाचा जोर कमी झाला आणि नदीची पातळी खाली आली तर नियोजनानुसार पालखी सोहळा पुढे जाऊ शकतो।
मात्र परिस्थिती कायम गंभीर राहिली तर पालखीच्या वेळापत्रात बदल, मार्गात बदल किंवा काही तात्पुरते निर्णय घेतले जाऊ शकतात. याबाबत प्रशासन सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत असून अधिकृत घोषणा होताच ती वारकऱ्यांपर्यंत पोहोचली जाणार आहे. शेवटी वारी ही फक्त परंपरा नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, भक्तीचा आणि सामाजिक ऐक्याचा आत्मा आहे. दरवर्षी लाखो वारकरी ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत पंढरपूरकडे निघतात. मात्र यंदा निसर्गाने मोठं आव्हान उभं केलं आहे. अशा वेळी प्रत्येक वारकऱ्याने प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं, सुरक्षित ठिकाणी थांबणं आणि अफवांपासून दूर राहणं हेच खरी विठ्ठल भक्ती ठरेल. कारण विठुरायापर्यंत पोहोचण्यासाठी श्रद्धा जितकी महत्त्वाची आहे तितकीच प्रत्येक वारकऱ्याची सुरक्षताही महत्त्वाची आहे. या घडामोडींवर आम्ही सतत लक्ष देऊन आहोत. आळंदी, देहू आणि आषाढी वारीबाबत कोणताही अधिकृत अपडेट आलं तर सर्वात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेल. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.